बहुत ही भावनिक रहा आज का प्रोग्राम। करीबन 40 केयर लीवर्स हम यहाँ पे आए थे, उसमें से 5-6 केयर लीवर्स ने अपनी कहानी बताई, जिसमें उन्होंने कहा कि जिस तरह से उन्होंने एक संघर्ष किया है और आज वो जिस तरह से आरक्षण लेकर के आगे बढ़ रहे हैं, तो उनकी ये जो कहानी थी ये सुनने के बाद देवेंद्र जी को बहुत ही अच्छा लगा। और हम बहुत ही खुशनसीब है कि हमारे साथ मुख्यमंत्री जी रहे और उन्होंने हमें बढ़ावा दिया। उन्होंने जो मैसेजेस दिए हैं वो हमारे लिए बहुत इम्पॉर्टेंट है। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अनाथ आरक्षणासंदर्भामध्ये निर्णय घेऊन अनाथांना महाराष्ट्रामध्ये 1% अनाथांचं आरक्षण दिलं। नेहमीच अनाथांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नामुळे अनाथांच्या जीवनामध्ये असलेला अंधकार हा दूर होण्यास मदत झाली। प्रतिभा होती पण संधी नव्हती आणि ती संधी मिळवून दिली ह्या सरकारने। आरक्षण मिळाल्यानंतर आणि तर्पणची साथ मिळाली, मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनातून मी आत्ता समाजसेवा अधीक्षक म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथे समाजसेवा अधीक्षक व वैद्यकीय म्हणून या पदावर मी कार्यरत आहे। आज महाराष्ट्रातली जवळपास 850 ते 900 मुलं ह्या आरक्षणाच्या कक्षेत येऊ शकली आणि ती आज चांगल्या पदाला ती आहेत। नाहीतर 18 वर्षानंतर ज्यांचं भविष्य अंधारात होतं ते आता हळूहळू का होईना ते प्रकाशित होतंय। आता आमचा पुढचा जो टप्पा आहे तो देशव्यापी आरक्षण व्हावा हा आमचा प्रयत्न असणार आहे। जेव्हा सरांनी 2018 रोजी आरक्षणाचा जो निर्णय घेतला मुलांना 1% आरक्षण देण्याचा, त्याचवेळी मी सरांचं चित्र काढलं होतं। काही माहिती नाही की मला काढावं असं वाटलं आणि मी त्यावेळी सरांचं चित्र काढून ठेवलं होतं। मला कधीच वाटलं नाही की मी सरांना भेटू शकेन, पण आज तो योग आला आणि मी ते सरांना गिफ्ट केलं पेंटिंग सरांचं। सरांनी आम्हाला एक चांगली दारं आमच्या भविष्यासाठी ओपन करून दिलेत, तर सरांना खूप खूप धन्यवाद। संस्थेतून बाहेर पडल्यानंतर मोठा प्रश्न होता की पुढं काय करायचं, शिक्षण कसं घ्यायचं, नोकरीमध्ये काय करायचं। कारण बाकी लोकांसारखं आम्हाला 2 वर्ष तयारी करा, 4 वर्ष तयारी करा, 5 वर्ष तयारी करा असं जमणार नव्हतं। काय असेल ते लगेच हवं होतं। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात 2018 साली अनाथ मुलांना जे आरक्षण मिळालं त्यामधूनच माझी यापदी निवड झालेली आहे। खूप आनंद झाला। याबद्दल मी देवेंद्रजी फडणवीस आणि पूर्ण सरकारचे आणि बाकी सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो। मी आज MPSC मधून महसूल सहाय्यक या पदावर रुजू आहे आणि पुणे महिला बाल विकास यांच्या अंतर्गत मी तिथे काम करते। हा जो आजचा कार्यक्रम झाला तो कृतज्ञता होती आमच्या सगळ्या अनाथ मुलांतर्फे आणि मला तो अतिशय भावला। ज्या कारणामुळे मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्याचं सर्व श्रेय हे अनाथाला मिळालेले जे 2018ला आरक्षण होतं 1% आरक्षण, त्या माध्यमातून मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो आणि त्याच माध्यमातून मी आज सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। याचा मला खूप आनंद वाटतो, कारण हे आरक्षण फक्त आणि फक्त तत्कालीन जे मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब यांच्यामुळेच आम्हाला हे मिळालेलं आहे। आज हा एक महत्त्वाचा दिवस होता की कृतज्ञता दिवस। जसं की फडणवीस साहेबांना सरकार पूर्ण होऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि आज वर्षपूर्ती दिवस आहे आणि त्या दिवसात पहिला वेळ त्यांनी दिवसातला ह्या अनाथ मुलांसाठी दिला आणि खरंच विशेष कौतुक वाटेल। एवढा छान बहारदार कार्यक्रम त्यांनी आमच्यासाठी आयोजन केलं, यासाठी खूप खूप धन्यवाद।